मी प्रियांका पाटील, तनुषा भिसे माझी बहीण लागते. 28 तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं, म्हणजे ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतं, म्हणून आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो. डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर बोलले की जर क्रिटिकल सिच्युएशन आहे, तुम्ही काय खाऊ नका, आपण विजट सीझरला निघतोपर्यंत काही पेशंटनी खाल्लं नाही. मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की 20 लाख रुपये लागतील भरण्यासाठी. आम्ही म्हणलो की आता थोडं काही ठीक आहे, आता 10 लाख रुपये भरा तुम्ही, डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा, आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल, कॅपॅसिटी नसेल, तर तुम्ही डायरेक्ट पासून हॉस्पिटलला जाऊ शकता, तिथे पण उपचार चांगले होतात. आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणलं. पेशंटचा बीपी आधीच हाय होता, 150, 100, 160, 100 असा होता. पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर जाण्याला खूप रडत आलं. त्यातच पेशंटनी खूप धसका घेतली. त्याच्यानंतर तोपर्यंत आम्ही पैसे, आमची 3 लाख रुपये भरायची काय होती, आम्ही त्यांना म्हणलो. आम्ही त्यांना जरासा टाइम मागितला, तर डॉक्टर म्हणले ठीक आहे, तुम्ही आता खाऊ शकता, तुम्ही हे करू नका, अजून काय आपलं ठरलेलं नाही सुगरला घ्यायचं. आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना, ओपीडी मध्ये शिफ्ट केलं. तिथं लेबरचे बेड होते ना, तिथून ओपीडी मध्ये शिफ्ट केलं. दुसरा पेशंट आला ना, दुसऱ्या पेशंटला बेड लागेल म्हणून ओपीडी वरती शिफ्ट केलं. 2 तास पेशंट आमचा तिकडेच होता. तोपर्यंत पेशंटने काही खाल्लं नव्हतं, काहीच केलं नव्हतं. आणि तर कुणीच काही ऍक्शन घेणं, साधं कोणी बीपी घ्यायला नाही आलं, साधं कोणी बघायला नाही आलं. डॉक्टरांचं ऍटलीस्ट कन्सर्न असं की बाबा पेशंटला काय होतंय, आम्ही सांगितलं पोटात दुखतं पेशंटला, ब्लिडिंग होतं, ते बोलले की ठीक आहे, आधी हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्लिडिंगसाठी ती घ्या आणि खा. पूर्ण 10 लाख रुपये भरामध्ये उपचार सुरू असतो ते म्हणतात. हा, पूर्ण 10 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट करायचे, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार. तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं. आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो. बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसा आणा, नाही तर तिथनं पण आला. आम्हाला डॉक्टर बोलले की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं ऍडमिशन करू शकत नाही. काय नक्की हॉस्पिटलमध्ये अनुभव आला ऐकलं की रुग्णाच्या मानसिकतेवरती परिणाम झाला. डॉक्टरांची भाषा काय होती? तुम्हाला जर परवडलं नसेल ना, तर तुम्ही ससूनला जाऊ शकता. तुम्हाला जर हे होत नसेल ना, ससूनलाही चांगले उपचार होतात. डॉक्टरांचं काय नेमकं म्हणणं होतं आणि आता तुमची या हॉस्पिटल बद्दल काय नेमकी सांगणार? डॉक्टरांचं नाव काय होतं आणि त्यांनी पूर्ण जी प्रक्रिया सांगितली ती काय होती? डॉक्टरांचं नाव सुश्रुत घ्यायचं आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं ना. आम्ही 2-3 वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला घेतो. ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केडकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचं पी असू दे, काही असू दे, आम्हाला त्याची घेणं देणं नाही, आम्हाला सुश्रुत घ्यायचं. सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं. 10 लाख रुपये नेमके कशासाठी, असं काय ऑपरेशन ते बोलले की सिझरिंग करायचंय, प्री मॅच्युअर बेबी 7 मंथला डिलिव्हरी होतीये, तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल. एका बेबीचा 10 लाख रुपये, दुसऱ्या बेबीचा 10 लाख रुपये असा खर्च घेतो आणि तो 10 लाख रुपये कसा एका महिन्याचा होता आणि ते आताच घेतो. आम्ही म्हणतो आम्ही भरतो पैसे सगळे, फक्त आता इमिजिएट आम्ही 3 लाख रुपये भरून ऍटलीस्ट पेशंटला ऍडमिशन तरी घेऊ शकता की नाही. तुम्ही बोला. आम्ही 3 लाख रुपये भरून ऍटलीस्ट तुम्ही पेशंटला इलाज तरी करा ना. पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना, मला कोण बघत नाहीये, पैशाच्या अरेंजमेंटसाठी. ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. किती तास त्याच्यामध्ये सगळे वाया गेले? 2-3 तास वाया गेले. मग तिथून पुढे आम्ही सूर्य हॉस्पिटलला गेलो. म्हणजे हा हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर जायचा, सुश्रुत जायचा असतं. आणि बिलिंग डिपार्टमेंटच्या मॅडम त्या बोलल्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही ऍडमिशनच नाही करणार. ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते डॉक्टर ते म्हणले पण तुम्ही मला का प्रेशराईज करताय, मी हे करू नाही तर मी केस सोडेल, तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला, असेही फोनवर बोलले. तुम्ही किती वाजता हॉस्पिटलमध्ये गेले होते? किती तासांचा वेळ गेला? 1-2-3 तासांचा तरी वेळ गेला असेल. तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील. म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलाय त्या लॉबी मधनं, एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला. हो, मी होते, माझे हसबंड होते, त्यांचा भाऊ होता, सगळे होते.